सांगलीत आज कृष्णाकाठ मगरीच्या हल्ल्याने हादरला. श्री जालिंदर साळुंखे उर्फ नाना यांच्यावर मगरीचा हल्ला. सांगलीतील मई घाटावर बऱ्याच ग्रुपमधून बरीचशी माणसे पोहत असतात. आज सकाळी मई घाटावर अशाच एका ग्रुपमधील श्री जालिंदर साळुंखे उर्फ नाना वय वर्ष 60 यांच्यावर मगरीने जबरदस्त हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर कृष्णाकाठी असणाऱ्या गावांमध्ये सरकारी घाट, विष्णू घाट येथे भीतीदायक वातावरण पसरले आहे. कृष्णाकाठी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. गेली कित्येक वर्ष कृष्णा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी मगरीचे वास्तव्य पाहायला मिळते. त्याचप्रमाणे नदीकाठावर आजपर्यंत बऱ्याच लहान मुलांसह प्रौढ व्यक्तींवर मगरीने हल्ले केले आहेत. सांगलीत गेली कित्येक वर्ष अशा घटना घडत असून अद्याप शासनाने यावर कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यासाठी वन्यप्रेमी संघटनांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. सांगलीतील संघटनांनी आणि व्यक्तींनी यापूर्वी संदर्भात वनखात्यासह स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले होते, परंतु याबाबतीत अजूनही त्यासंबंधी शासन स्तरावर कोणत्याही उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. आजच्या झालेल्या मगरीच्या हल्ल्याने कृष्णाकाठ संपूर्णपणे धास्तावला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या श्री जालिंदर साळुंखे उर्फ नाना यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घरप्रमुख न्यूजसाठी सांगलीहून प्रतिनिधी श्री अनिल जोशी.